छत्रपती संभाजीनगरच्या करोडी परिसरातील कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा। कारवाईमध्ये 5 पीडित महिलांची सुटका। सुमारे 1,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। अकोल्यामध्ये निर्दयीपणे गुरांची तस्करी करणारे गजाआड। गुन्हे शाखेकडून 23 गुरांना जीवनदान। कारवाईमध्ये 2 टेम्पोसह 1 दुचाकी असं अंदाजे 23 लाखांचा अधिकचा मुद्देमाल जप्त। अकोल्यामध्ये दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या 2 सराईत आरोपींना अटक। आरोपींकडून 1,37,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। जालन्याच्या भोकरदनमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक। भोकरदन पोलिसांच्या कारवाईमध्ये 6 दुचाकी जप्त। जालन्यामध्ये तरुणाकडून 2 धारदार तलवारी जप्त। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कसून तपास सुरू। बुलढाण्यामध्ये रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न। कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारून पळताना झाला होता जखमी। बुलढाण्याच्या मलकापूरमधील खळबळजनक घटना। तरुणानं आईच्या मदतीनं केली पित्याची हत्या। मायलेकाला पोलिसांकडून तात्काळ अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला महाराजाची डोक्यात दगड घालून हत्या। वैजापूर गंगापूर रोडलगतच्या मोहटादेवी आश्रमात हत्येची घटना। पोलिसांकडून तपास सुरू। नागपूरमध्ये डिजिटल अरेस्टची बतावणी करत निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांचा गंडा। तब्बल 24 लाखांचा घातला गंडा। सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल। मुंबईच्या दहिसर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी गोळीबाराची घटना। घटनेदरम्यान एका अल्पवयीन मुलाकडून पिस्तूल जप्त। मुलाला मैदानात सापडलं पिस्तूल। खेळणं समजून मिसफायर।